नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 21, 22 आणि 23 हे 3 श्लोक बघितले. पण आपण त्या व्हिडिओमध्ये आपण रिपिटेशन केलं नाही. आपण आता ह्या व्हिडिओमध्ये आणखी 2 श्लोक बघू आणि आपण त्याचं पूर्ण मागून 19 पासून आपण पूर्ण रिपीट करूया. आपण त्या व्हिडिओमध्ये अर्थ बघितला. ह्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा श्लोक रिपीट करूया. म्हणजे सारखे रिपीट केले म्हणजे आपल्याला समजतं. तर आपण सारखे ते रिपीट करूया. तर आपण एकदा ते 24वा आणि 25वा हे 2 श्लोक घेऊ श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातले. तर सगळ्यांनी गीता समोर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा आणि बोट वहीवर ठेवा, म्हणजे आपल्याला लक्षात बसेल. तर आपण 24वा श्लोक घेऊया. थोडासा अवघड आहे, आपण फोडून म्हणूया. अच्छेद्यो यमदाह्योऽयम् अच्छेद्यो यमदाह्योऽयम् अच्छेद्यो यमदाह्योऽयम् अच्छेद्यो यमदाह्योऽयम् अच्छेद्यो यमदाह्योऽयम् अच्छेद्यो यमदाह्योऽयम् मक्लेद्यो शोष्य एवच मक्लेद्यो शोष्य एवच. शब्द थोडासा अवघड आहे. आपण फोडून पुन्हा बऱ्याच वेळेस म्हटला म्हणजे आपल्या लक्षात येईल. अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एवच. आपण त्याची 4 ठिकाणी फोड केली त्या शब्दाची, म्हणजे आपल्याला जमतंय. अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एवच. अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एवच. अच्छेद्यो यमदाह्योयम मक्लेद्यो शोष्य एवच. अच्छेद्यो यमदाह्योयम मक्लेद्यो शोष्य एवच. जमेल ना? आता पुन्हा एकदा म्हणते. अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एवच. वाटल्यास हे 4 वेळेस आपल्या वहीवर लिहून घ्यायचे, म्हणजे मग ते 4 शब्द असे फोडून जेव्हा आपण वहीवर लिहून घेऊ आणि तेव्हा पाठ करू, त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थित म्हणायला जमून जाईल. खालची ओळ. नित्य सर्वगत स्थाणु. नित्य सर्वगत स्थाणु. नित्य सर्वगत स्थाणु. रच्चलोऽयं सनातनः. रच्चलोऽयं सनातनः. नित्य सर्वगत स्थाणु. रच्चलोऽयं सनातनः. नित्य सर्वगत स्थाणु. रच्चलोऽयं सनातनः. नित्य सर्वगत स्थाणु. रच्चलोऽयं सनातनः. 25वा श्लोक घेऊया. अव्यक्तो पहिल्या श्लोकासारखाच थोडासा अवघड आहे, तर फोडून म्हणू आपण. अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते. 4 वेळेस 4 शब्द असे 4 ठिकाणी फोडून आपण वहीवर लिहून घेऊ शकतो आणि मग त्यावेळेस ते पाठ करून आणि मग पूर्ण शब्द आपल्याला तो म्हणता येईल. अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते. अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते.
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्यो यमुच्यते. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्यो यमुच्यते. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्यो यमुच्यते. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्यो यमुच्यते. खालची ओळ घेऊ. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्यो यमुच्यते. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्यो यमुच्यते. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. 25पर्यंत पूर्ण केले आपण. आता मागची 19पासून आपले रिपीट करायचे राहिलेले, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये रिपीट केले नाही, त्याच्यामुळे म्हणायला जमणार नाही. त्याच्यामुळे रिपीट केले आणि ऐकलेले असले की आपल्याला म्हणायला जमतील. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. श्री भगवानुवाच. 19वा श्लोक घेऊ आपण. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुष पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्यो शोष्यैव च नित्यसर्वगतस्थानो रच्चलोऽयं सनातनः अव्यक्तो यमचिन्त्योऽयमविकार्यो यमुच्यते. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. आज आपण दुसऱ्या अध्यायातले 25 श्लोक पूर्ण केले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना.